आज आपण एकदम मस्त खुसखुशीत उपवासाचे भगर आणि साबुदाण्याचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहेत. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा कप भगर घेतलेले आहे. भगर आपल्याला 2 ते 3 वेळा चांगली धुवून घ्यायची. तर हे असं पाणी घालायचं आणि हाताने चांगली चोळून 3 वेळा भगर धुवून घ्यायची. तर मस्त अशी 3 वेळा भगर मी धुवून घेतलेली आहे. आणि परत त्याच्यामध्ये आता पाणी घालायचं. 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. भगर भिजत घातलेले आहे. लगेच आता साबुदाणा सुद्धा आपण भिजत घालूया. अर्धा कप भगरीसाठी मी अर्धा कपच साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा तुम्हाला जर थोडासा जास्त घ्यायचा असला तरी सुद्धा चालेल. अर्धा कप भगर असेल तर 1 कप साबुदाणा घेतला तरी सुद्धा चालेल. पण साबुदाणा कमी आणि भगर जास्त घ्यायची नाही. अर्धा कप भगर असेल तर 1 कप साबुदाणा तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता किंवा दोन्हीचं प्रमाण सारखंच ठेवू शकता. तर हे पहा, मी साबुदाणासुद्धा 1 वेळा चांगलं धुवून घेतलेलं आहे. आणि आता परत त्याच्यामध्ये पाणी घालायचं. साबुदाणा बुडून थोडंसं वरती येईपर्यंत पाणी घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला साबुदाणासुद्धा रात्रभर भिजून घ्यायचा आहे. तर हे पहा, मी रात्रभर साबुदाणा आणि भगर भिजून घेतलेला आहे. तर मस्त साबुदाणा भिजलेला आहे. हे पहा, असा मऊ साबुदाणा भिजला पाहिजे. तर लगेच आता भगर आणि साबुदाणा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. पण त्याच्या अगोदर काय करायचं, गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं, म्हणजे तोपर्यंत पाणीसुद्धा गरम होतं. तर त्याच्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6 कप पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या वाटीने किंवा कपाने भगर आणि साबुदाणा मोजून घेतला आहे त्याच वाटीने पाणी गरम करायला ठेवायचं. तर हे पहा, मी कढईमध्ये 6 कप पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता पाणी गरम होते तोपर्यंत आपण साबुदाणा आणि भगर वाटून घेऊया. त्याच्यासाठी मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता लगेच भगर काढून घ्यायची. भगर आणि साबुदाणा वाटून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी मोजूनच घ्यायचं आहे. तर मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. भगर वाटीत असताना अर्धा कप घालायचं आणि साबुदाणा वाटीत असताना अर्धा कप घालायचं. तर हे पहा, मी अर्धा कप पाणी घालून बारीक अशी भगर वाटून घेतलेली आहे. वाटून घेताना छान बारीक असं वाटून घ्यायचं. तर हे पहा, मी अर्धा कप पाणी घालून भगर बारीक अशी वाटून घेतलेली आहे. लगेच एखाद्या भांड्यात काढून घेऊया. आणि लगेच आपण साबुदाणासुद्धा वाटून घेऊया. तर भिजत घातलेला सगळा साबुदाणा एकदमच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. अर्धा कपच साबुदाणा आहे त्यामुळे मी एकदमच सगळा घेतलेला आहे काढून मिक्सरच्या भांड्यात. तुम्ही जर थोडंसं जास्त भिजत घातलं तर 2 वेळा थोडं थोडं करून वाटून घ्या. तर हे अर्धा कप पाणी घालून साबुदाणासुद्धा छान बारीक असा वाटून घेतलेला आहे. त्याच पातेल्यात काढून घेऊया. सगळं वाटून झालं की लगेच एखाद्या चमच्याने छान असं एकत्र करून घ्यायचं. आणि तोपर्यंत पाणीसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. लगेच त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. आणि आपण हे उपवासाचे पापड बनवतो त्यामुळे फक्त मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि लगेच आता वाटून ठेवलेलं एका हाताने मिश्रण घालायचं आणि दुसऱ्या हाताने एकसारखं त्याला हलवीत राहायचं आहे. मिश्रण पाण्यात घातलं की अजिबात सोडायचं नाही. एकसारखं हलवीत राहायचं म्हणजे मग त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत. स्पॅच्युला किंवा लाटणं घ्यायचं आणि एकसारखं असं हलवीत राहायचं आणि दुसऱ्या हाताने मिश्रण त्याच्यामध्ये घालायचं. मध्यम गॅस ठेवायचा आणि मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत एकसारखं हलवीत राहायचं, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत. हे मिश्रण घट्ट व्हायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. फक्त 3 ते 4 मिनटामध्ये मिश्रण घट्ट होतं. तर थोडंसं घट्ट होईपर्यंत एकसारखं असं हलवीत राहायचं, म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत. तर हे पहा, मी 3-4 मिनटं मिश्रण एकसारखं हलवून घेतलेलं आहे. आणि 4 मिनटामध्येच मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे. तर इथं आता एखाद्या पळीने घट्ट पातळ पाहायचं. तर मस्त पाहिजे असं मिश्रण झालेलं आहे. जास्त पातळ नाही आणि घट्टसुद्धा नाही. तर लगेच त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनटासाठी मिश्रण शिजवून घ्यायचं. झाकण ठेवलं की जवळच थांबायचं.
कारण हे मिश्रण वरती सुद्धा येऊ शकतं. बारीक गॅस ठेवायचा आणि 7-8 मिनटं मिश्रण शिजवून घ्यायचं. मध्ये एखाद्या वेळेस झाकण काढून सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं. तर हे पहा मी झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं मिश्रण शिजवून घेतलं आहे. आणि आता झाकण न ठेवता आपल्याला अजून 5 मिनटं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. हे मिश्रण शिजायला जास्त वेळ लागत नाही. एक 13-14 मिनटातच एवढं मिश्रण शिजून तयार होतं. तर पहा मी 13-14 मिनटं फक्त मिश्रण शिजवून घेतलं आहे आणि मस्त शिजवून झालेलं आहे. आणि अशा पद्धतीचं मिश्रण पाहिजे आपल्याला. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. तर मी सुरुवातीला 6 कप पाणी गरम करायला ठेवलेलं. भगर आणि साबुदाणा वाटून घेण्यासाठी 1 कप पाणी घातलेलं. तर सगळं मिळून मी 7 कप पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि मस्त पाहिजे असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर इथं गॅस बंद करायचा आणि लगेच पापड बनवायला घ्यायचे. तर सुरुवातीला एखाद्या भांड्यात थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं आणि शिल्लक राहिलेल्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे गार होत नाही. आणि पापड बनवण्यासाठी इथं मी असं प्लास्टिक टाकलेलं आहे. प्लास्टिक टाकायचं आणि त्याला तेल वगैरे अजिबात लावायचं नाही. एखादा ओला कपडा घ्यायचा आणि प्लास्टिक छान असं सगळं पुसून घ्यायचं आणि लगेच त्याच्यावरती हे असे पापड बनवून घ्यायचे. लहान मोठे पापड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवून घ्या. आणि हे पापड आपल्याला जास्त पातळ बनवायचे नाही. हे असे मध्यमच पापड बनवून घ्यायचे. वाळल्याच्या नंतर एकदम मस्त पातळ पापड तयार होते. तर राहिलेले सगळे पापड मी बनवून घेतले आहेत. आणि आज मी बनवताना फॅनच्या हवेलाच पापड बनवलेले आहेत. एक दिवस फॅनच्या हवेने मी वाळवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 2-3 तास उन्हामध्ये. तर हे पहा मी एक दिवस फॅनच्या हवेनेच पापड वाळवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी 2-3 तास मी पापड उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तर मस्त पापड वाळलेले आहेत. तर थोडेसे पापड तुम्हाला मी तळून दाखवते किती मस्त फुगतात. त्याच्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा. आणि किती मस्त फुगलाय पहा. मस्त पापड फुगलेला आहे आणि छान खुसखुशीत सुद्धा झालेलं आहे. तुम्ही एक वेळा बनवून ठेवले तर वर्षभर उपवासाला हे पापड खाऊ शकता. त्याला आपण अजिबात तेल लावलेलं नाही, त्यामुळे बिलकुल ह्याला तेलकट वगैरे वास लागत नाही. वर्षभर मस्त टिकतात. तर हे पहा इथं मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत आणि किती मस्त फुगलेत पहा आणि मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत. तर तुम्हाला मी एक पापड तोडून सुद्धा दाखवते. तोंडात टाकताच विरघळते आणि एवढे मस्त पापड झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भगर आणि साबुदाण्याचे उपवासाचे पापड नक्की बनवून बघा. आवडले तर आठवणीने एक लाईक करा. धन्यवाद.